मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला काय वाटतंय बरं, ह्या डोंगराप्रमाणे आम्ही कुठं आलो असं ना? आता अंदाज, एक तुमचा अंदाज लावा मनातल्या मनात. हे बघा, अंदाज लावा. इकडे बघा, इकडे पण माकडे. इथं तर खूप खूप म्हणजे खूप बंदर आहे, खूप माकडे आहेत. तर मित्रांनो, तुमचं स्वागत परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर हा आपला ट्रिपचा चौथा ब्लॉग असेल असं मला वाटतंय. तर शूट तर खूप केलेत मी, कोणता सोडू मलाच कळत नाहीये. तर आपण आलोय कुठे, रायगडला. तर रायगडला मस्त नाही का, वरती बघा पूर्ण ढग आहे, म्हणजे आभाळ आलेलं आहे नाही का, धुकं पडलेले आहेत. तर आपण आलोय रायगडला. तर तुम्हाला रायगड दाखवतो. आपण रोपेन जाणार होतो, पण म्हणलं रोपेन मी ना दोनदा गेलेलो आहे. तर आता आपण पैदल जाऊ नाही का, म्हणजे पाय मी एकदा पण गेलेलो नाही, रोपेन दोनदा गेलोय. तर चला कंटिन्यू करा आता ब्लॉग. हे बघा आमचा इथं टेम्पो, आणि हे आमची मुलं इकडं. तर चला, रेनकोट फुल तयारी आहे नाही का, वरती पाऊस चालू आहे. रेनकोट घेऊन आहे आम्ही. तर हे बघा सर्व मुलं इथं. कार्तिक भाई आहे, कार्तिकच्या हातात आमच्या दोघांचे रेनकोट आहे. इथं पब्लिक आहे फुल दाबून. चला आता बघू पुढं काय होतं. हे माकड बघा इथं. तर मित्रांनो बघू शकता, रोपे चाललेलं आहे वरती. पहिले मी लहानपणी आलो होतो, म्हणजे 2 ते 3 वर्ष आधी. तेव्हा दोनच नाही का, 2 डबे होते. आता 4 डबे झालेत. एका डब्यात 4 जण बसतात. नाही, 4 बसतात. तर म्हणजे 2 डब्यात 8 म्हणजे 16 जण वन टाइम वरती जातात. तिकीट 200-250 रुपये असेल वर जायचं. तर मित्रांनो, चढायला सुरुवात केलेली बघू शकता. इथंच एक पाटी दिलेली आहे. तर गडावर स्वच्छता ठेवायला जास्त लावलेली आहे. मस्त आपले लोक स्वच्छता ठेवीत नाही, पण जास्तीत जास्त खाली पाटी दिलेली नाही का, जास्तीत जास्त स्वच्छता ठेवा. जास्त करून खाण्यापिण्यासाठी काय वरती घेऊन जाऊ नका. आम्ही काहीच घेऊन नाही चाललेलो. नो पाणी बॉटल, एक वेफर्सचा कुरकुरा पण घेऊन नाही चाललेलो. हे बघा पब्लिक. खाली 5-6 मुलं, आम्ही वेगळे 5-6, म्हणजे टोटल 14 जण आहे. 14 जणांतून डिवाइड झालेत नाही का, म्हणजे वेगवेगळे चालतात. काही फास्ट चालतात, काही स्लो चालतात. त्यात मी स्पीड मध्ये चालतो. हे बघा धोका बघा तिकडं. कस काय फोन कसं लागला त्याच्या डीपी बसून, त्याच्या सर्व डीपी बसून. अजून कोपरा नाही चढलो आपण. लाव रे, सोरा लावला का? मी म्हटलं कसं आहे मित्रांनो वातावरण. हा ब्लॉग खूप म्हणजे खूप मोठा, तरी 15 मिनिटाचा हा ब्लॉग होणार म्हणजे होणार. म्हणजे अजून मला माहित नाही, मी शूट नाही केला, तरी पण 15 मिनिटाचा होईल. हे बघू शकता सर्वात मोठे. मित्रांनो धुकं बघा वरती, हलतायत पूर्ण इकडं तिकडं, म्हणजे नाही का, इकडून तिकडं जात आहेत धुकं. आणि हा रोड जाण्याचा. तर ओके ना, ब्लॉग तर अजून चालू झालाय, फक्त 2 मिनिटाचा झालाय. पुढं बघा, पुढं अजून 15 मिनिटं ब्लॉग बघायचा तुम्हाला पूर्ण रायगड. हे बघा. हा मित्रांनो, ह्या साईडला आम्ही रूम घेतली, तुम्हाला सांगितलं नाही. ह्या साईडला रूम, हे पाणी दिसतंय का पडताना, हे इतकं मस्त दिसत होतं रूम पासून. आणि हे बघा, हे डोंगर किती मस्त आहे. खूप म्हणजे खूप. मी तिसऱ्यांदा आलोय रायगडला, पण पायरीने अजून एकदा पण नव्हतं आलो. रोपीने 2दा आलोय. उतरताना कसं एवढं दम नाही लागत, पण चढताना खूप दम लागतो. पायऱ्या कशा आहेत, जागेवर उंच आहे, जागेवर. हे बघा, जागेवर उंच, खतरनाक एकदम खतरनाक. तर मित्रांनो, आता एक 30% वरती आलोय आम्ही. आणि हे बघा इथून कसं पाणी पडतंय. खूप दमलोय, खूप पायऱ्या खतरनाक आहे. पायऱ्या इकडून, म्हणजे पायऱ्या मी फर्स्ट टाइम आलोय, त्यात चप्पल घालून आलो. हे बघा, आणि माझ्या पायाला लागलेलं पण थोडस. हे बघा पाणी कसं पडतंय. तुम्हाला क्वालिटी आहे म्हणजे चांगली दिसत असेल, कारण की
आयफोन मध्ये 4K HD केलंय मी नाही का, पूर्ण HD केलंय. हे बघा इकडं, हे बघा कसं आहे. इथं बघा दुकान जर का म्हणजे नाही काही विकायचं असेल तर बनवलंय. खूप कार्तिक भाई या जिंदाबाद. अरे वाय वाचलाय माकडा म्हणी ये कोणचं टिळा. मित्रांनो बघू शकता खालून कशाच तरी पाईप आलेल्या वरती, त्या तार आहे नाही का, आणि इथून एक मला असं वाटतंय हीच तार याला जॉईंट करून वरती न्यायची कोशिश गेलेली आहे. म्हणजे काहीतरी वरती लाईट किंवा लाईट नाही म्हणता येईल, पण मला नाही सांगता येणार, पण काहीतरी वरती घेऊन जाऊ राहिले किंवा घेऊन गेलेले आहेत. हे बघा इथं कसं आहे, माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पण आहे ना धुकं बसतात, त्याच्यामुळे थोडंसं क्वालिटी थोडीशी कमी होईल. कारण की शूट करायच्या टायमाला मी तरी पुसतोय नाही का कॅमेरा, तरी पण तो काय होतंय तरी पण ते धुकं बसतंय नाही का कॅमेऱ्यावर. आता पण तुम्ही बघता पहिले जे शूट, पहिलं 1 ते 2 मिनिटावर शूट होता ना, तो एकदम क्लिअर होता. आता थोडासा शूट हे झाला नाही का, धुकात आलोय पूर्ण. हे बघा पूर्ण व्हाईट आहे इथं. एक 200 ते 300 मीटरवर समोरचा माणूस दिसत नाही. हे बघा अरे 50 मीटर आहे त्याच्यामध्ये दिसणार आहे, जर का 200 ते 100 मीटर मध्ये अंतर असेल तर दिसत नाही. तर अर्धे पोरं आमचे रोपेन जाते ना असं मला वाटतंय. काय झालं काय माहिती त्यांना, जाऊ द्या. हे बघा धुकं. मित्रांनो अजून काय माकडं दिसलेलं नाही आहेत, पण नक्कीच येताना आपल्याला दिसतील. पण येताना आपण रोपेनी पण जाऊ शकतो, सांगता येत नाही. बघू काय होतंय. इथं जाळी पण आहे कशीच तरी. ही कशी जाळी आहे नेमकं, पाणी अरे पडलो रे. हे बघा इथं पाईपलाईन गेलेली कशीच तरी वरती, खालून पुरून गेलेली पूर्ण. आता आम्ही ना येताना पोहे खाऊन आलोय आणि चहा पेलोय. आता वाजले 10. जाऊस तर आम्हाला माझ्या मते 11, 11:30 किंवा 12 पण वाजू शकतात. माहित नाही आपल्याला इकडून किती लांब आहे. 2-1 तासचा रोड असू शकतो. आम्हाला निघून आता 15 ते 20 मिनिटं झाले. 30 ते 40% रोड क्रॉस केलाय आम्ही. तर आता किती आहे मला पण माहिती नाही. इकडून मी उतरताना इकडून आलेलो आहे, पण चढताना अजून गेलेलो नाही कधी. तर बघू, चला ब्लॉग करा कंटिन्यू. आणि मागचे ब्लॉग कसे झाले, मस्त ना. आपल्या शाळेतला गणपती बाप्पाचा आज पण एक ब्लॉग एडिट करायचा आहे मला, सोडायचा गणपती बाप्पाचा. बघू आता काय होतंय. बघा इथं पाईपा आणले गेलेले आहेत, काहीतरी चालू आहे वरती न्यायचं नाही का. आणि वरती बघा पूर्ण डोंगर. जर का वरतून जर का एक दगड पडला ना, खालचा माणूस जगू शकत नाही. हे बघा पूर्ण म्हणजे पूर्ण वरती हे पूर्ण डोंगर आहे. जसं तुम्ही जर का माझा गोरक्षनाथचा ब्लॉग नसेल बघितला तर माझ्या याच्यात जाऊन बघा. जसं आपलं गोरक्षनाथचं डोंगर आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटनी हे डोंगर सरळ आणि उंच आहे, एकदम सरळ आणि उंच आहे. हे बघा इकडं पाणी, नाथ खुळा पाणी. बापरे काय पाणी पडतंय. चला पुढे चला. खतरनाक पाणी पडतंय, पूर्ण खतरनाक. काही खायला घेतलं असतं, पैसे आहेत पण नको, मळमळ होती परत. हे बघा पाणी बघा मित्रांनो, पाणी. आपल्या चॅनलवर पहिला ब्लॉग येतोय नाही का गडाचा. मी कधी कोणत्या गडावर गेलो नाही आणि ब्लॉग पण सोडला नाही कधी. हे बघा पाणी. होय इथून आरपार केलंय राव. तर मित्रांनो किल्ला रायगड पार्ट 1 कसा वाटला, पार्ट 2 पण अपलोड होणार आहे. तुम्हाला वाटलं असेल की हा याच्यातच मी सर्व काही दाखवून, तसं नाहीये. ब्लॉग खूप मोठा झालाय, खूप मोठा झालाय. तर हा होता पार्ट 1. पार्ट 2 2 दिवसात पण अपलोड होणार आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्कीच वाट बघा आपल्या पार्ट 2 ची 2 दिवसांनी, आणि तो पण नक्कीच बघा. धन्यवाद.